लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेला लॉजवर भोगले. पुढं घडलं भयंकर, ऐकूनच हादरून जाल. आजच्या डिजिटल युगात ओळखी पटकन होतात, पण विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करणे तितकेच आवश्यक आहे. लग्नाचे वारंवार आश्वासन देऊन निर्णय टाळला जात असेल तर सावध राहिले पाहिजे. नाते सतत गुप्त ठेवण्याचा आग्रह धरणे ही धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे कुटुंबियांपासून सर्व काही लपवू नका, अन्यथा मोठा विश्वासघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक विवाहिता अशाच एका विश्वासघाताचा बळी ठरले. त्याने तिच्याशी ओळख वाढवले, लग्नाचे आमिष दाखवले, तिच्याशी शरीर संबंध ठेवले. अखेर तोही विवाहित असल्याचे समजले. तोवर खूप उशीर झालेला होता. आता त्या विवाहितेने पोलीस ठाण्यामध्ये दाद मागितली असून तिची फसगत करणाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एका विवाह सोहळ्यामध्ये संध्याकाळचा जल्लोष सुरू होता. ढोल ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई, नातेवाईकांची लगबग आणि आनंदी वातावरण. त्याच गर्दीत एक व्यक्तिमत्व अनेकांच्या नजरा वेधून घेत होते. करिश्मा, वय अवघे 32, शिक्षित, नोकरी करणारे, आत्मविश्वासाने भरलेले. तिचे सौंदर्य केवळ चेहऱ्यात नव्हते, तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एक नैसर्गिक सोज्वळपणा होता. उंच बांधा, साधा पण रुबाबदार पेहराव, चेहऱ्यावर कायम खुलणारे स्मित आणि डोळ्यात दिसणारी प्रामाणिकता हेच तिचे खरे आकर्षण होते. ती कुठेही गेली की लोक तिच्या रूपापेक्षा तिच्या सुसंस्कृत वागणुकीमुळे प्रभावित होत असत. ती प्रत्येकाशी नम्रपणे बोलत असे. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर, लहानावर माया आणि मित्रमैत्रिणीशी मनमोकळे हास्य यामुळे ती सर्वांची लाडकी होते. याच लग्नात तिची ओळख झाली शेख शाहिद फारुख या तरुणासोबत. सुरुवातीला फक्त औपचारिक नमस्कार, नंतर काही शब्द आणि मग मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण. करिश्माला तेव्हा कल्पनाही नव्हती की ही साधी ओळख तिच्या आयुष्याला एका कठीण वळणावर आणून उभी करेल. वास्तविक करिश्मा हे विवाहित होते, तरी ती शाहीदच्या प्रेमामध्ये पडली. शाहिदही विवाहित होता. आपण विवाहित असल्याची बाब लपवून त्याने करिश्मासोबत प्रेमाच्या आणाभाका देण्यास सुरुवात केली. लग्न आटोपल्यानंतर काही दिवसांनी करिश्मा आणि शाहिद या दोघांच्यामध्ये संदेशांची सुरुवात झाली. जेवलीस का? कामाचं खूप ताण घेऊ नकोस, तू असतेस तेव्हा दिवस छान जातो. अशा छोट्या छोट्या संदेशांनी मैत्री घट्ट होत होती. काही महिन्यातच दोघे नियमित बोलू लागले. करिश्माला त्याच्यात एक समजूतदार, काळजी घेणारा आणि भविष्याची स्वप्ने पाहणारा साथीदार दिसू लागला. तो तिच्या प्रत्येक आवडीनिवडी जाणून घेत होता. तिला आवडणारी पुस्तके, तिचे आवडते गाणे, आई वडिलांबद्दलचा आदर, तिच्या लहानपणीच्या आठवणी हे सगळे तो मन लावून ऐकत असे. करिश्माला वाटले हा माणूस मला समजून घेतो. प्रत्येक मुलीप्रमाणे करिश्मालाही संसाराची स्वप्ने होती. लहानसे घर, आई वडिलांना जवळ ठेवणारा परिवार, आदर, प्रेम आणि परस्पर विश्वासावर उभे राहिलेले वैवाहिक आयुष्य. शाहिदही अशा स्वप्नांची रंगीत चित्रे तिच्यासमोर उभी करत असे. आपण एकत्र घर घेऊ, आई वडिलांची काळजी दोघे मिळून घेऊ, आपली मुलं खूप शिकतील. या शब्दांनी करिश्माच्या मनामध्ये विश्वास अधिक दृढ होत गेला. काळ पुढे सरकत होता. वेळोवेळी विविध ठिकाणी त्याने करिश्मासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. करिश्माने अनेकदा लग्नाचा विषय काढला, पण तो टाळत होता. प्रत्येक वेळी वेगळे कारण, घरची परिस्थिती सुधारू दे, व्यवसाय स्थिर होऊ दे, थोडा वेळ आणखी दे, योग्य मुहूर्त पाहू. प्रत्येक उत्तरामध्ये आश्वासन होते, पण निश्चित तारीख माने विश्वास सोडला नाही. काही महिन्यानंतर परिस्थिती बदलू लागली. पूर्वीसारखे फोन राहिले नव्हते. संदेशांना उशिरा उत्तरे येऊ लागली. भेटी टाळल्या जाऊ लागल्या. करिश्माला काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव होऊ लागली. ती विचारत असे, आपण नेमके कधी लग्न करणार आहे? उत्तर मात्र नेहमीसारखेच योग्य वेळ आली की. एक दिवशी करिश्माला काही ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती मिळाली. शाहिद आधीपासून विवाहित असल्याची चर्चा होती. तिने सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही. तिने थेट त्यालाच विचारले. तेव्हा तो संतापला, विषय बदलला, कधी रागवला आणि कधी काही दिवस संपर्कच तोडला. त्याच्या या वागण्याने करिश्माच्या मनामध्ये
संशयाचे बीज पेरले गेले. काही दिवसांनी करिश्माने स्वतः पडताळणी केली. तिला एकामागून एक माहिती मिळत गेली. ज्या गोष्टी तो लपवत होता त्या समोर येऊ लागल्या. अखेर तिचा सर्वात मोठा विश्वास तुटला. तिला समजले ती ज्या भविष्याची स्वप्ने पाहत होती ती वास्तवात कधीच अस्तित्वात नव्हते. त्या रात्री करिश्मा झोपू शकली नाही. तिला स्वतःलाच प्रश्न पडत होते, मी इतका सहज विश्वास का ठेवला? माझी चूक काय होते? लोक काय म्हणतील? ती अनेक दिवस नैराश्यामध्ये राहिली. तिचे कामावर लक्ष लागत नव्हते. जेवण कमी झाले. रात्री झोप उडाली. तिच्या कुटुंबियांना तिच्यातील बदल जाणवू लागला. एके दिवशी तिच्या आईने तिला शांतपणे विचारले, बाळा काय झालं आहे? या प्रश्नाने इतके दिवस मनामध्ये दडवून ठेवलेले दुःख अखेर अश्रूमधून बाहेर आले. करिश्माने संपूर्ण घटना आई वडिलांना सांगितले. घरात क्षणभर शांतता पसरली. पण तिला दोष देण्याऐवजी कुटुंब तिच्या पाठीशी उभे राहिले. वडिलांनी एकच वाक्य म्हटले, चूक तुझी नाही, अन्याय करणाऱ्याला कायद्याने उत्तर द्यायचे. करिश्माने धैर्य एकवटले. तिने तिच्याकडे उपलब्ध असलेले संदेश, कॉल रेकॉर्ड, छायाचित्रे आणि इतर कागदपत्रे गोळा केली. त्यानंतर ती कुटुंबियासह MIDC पोलीस ठाण्यामध्ये गेली. तिने पोलीस अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण घटना कथन केले. नंतर नोंदवण्यात आले. तपास सुरू झाला. पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपी शाहिद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली. करिश्माची कथा ही केवळ एका महिलेची कथा नाही, ती प्रत्येक त्या व्यक्तीची कथा आहे जिने प्रेमावर विश्वास ठेवला, पण विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीला सामोरे जावे लागते. समाज म्हणून आपली जबाबदारी केवळ अशा घटना वाचण्यापुरती मर्यादित नसावी. फसवणूक, भावनिक शोषण आणि महिलांच्यावरील अत्याचाराविरोधात जागरूकता वाढवणे, पीडितांना आधार देणे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विश्वास जपा, सत्य पडताळा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. कारण मौन अनेकदा गुन्हेगाराला बळ देते तर धैर्य न्यायाचा मार्ग दाखवते.